हाय, आज आपण बनवणार आहोत कैरीची चटणी। तर काय काय साहित्य लागतं ते बघूया। कैरी, कोथिंबीर, कांदा, लसूण, शेंगदाणे, गूळ हे आपण सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। आणि त्यामध्ये घालूयात थोडे जिरे, लाल तिखट, आणि चवीपुरतं मीठ। कैरी गोड आहे आंबट आहे बघून तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता। असं ओबडधोबड मिक्सरला फिरवून घ्यायची आणि ही आपली तयार झाली आहे कैरीची चटणी। टेस्टला पण एकदम छान झाली होती। बाय, तुम्ही नक्की ट्राय करा।